विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी। विधानसभा अध्यक्ष उद्या घेणार कारवाईचा निर्णय। हाणामारी करणारे गुंड की समर्थक, उद्धव ठाकरेंचा सवाल। बावनकुळेंनी समज दिल्यानंतर पडळकरांनी दिलगिरी केली व्यक्त। कालच्या ऑफरनंतर आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा भेट। विरोधी पक्षनेतेपद, हिंदी सक्ती, त्रिभाषा सूत्र यावर अर्धा तास चर्चा। हिंदी सक्ती हवीच कशाला हे पुस्तक फडणवीसांना दिलं भेट। दिनो मोरयाने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरया होईल, शिंदेंचा आदित्य ठाकरेंना इशारा। तहसान फरामोश गद्दार म्हणत आदित्य ठाकरेंचाही संताप। विधानसभा अध्यक्ष दुतोंडी, सभागृहात बोलू न दिल्यामुळे भास्कर जाधवांचा घणाघात। कितीही दबावानं नियमबाह्य काम होऊ देणार नाही, राहुल नार्वेकरांची स्पष्टोक्ती। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हनी ट्रॅपचं मुख्यालय, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। विधानसभेत फोडला हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह बॉम्ब। हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय माहिती बाहेर जात असल्याचा पटोले आणि दानवेंचा आरोप। जनसुरक्षा विधेयकाबद्दल महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार। विधेयकावर स्वाक्षरी करू नये याबद्दल विनंती करणारं पत्र राज्यपालांना देणार। उद्धव ठाकरेंचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली दौरा, इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची दुसरी बैठक होण्याची शक्यता। एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला गंभीर इशारा। तर आकाशेच लोक असल्यानं तपास नीट होत नाहीये, सुरेश धस यांचा आरोप। कन्नड अभिनेत्री रान्या रावला सोनं तस्करी प्रकरणात 1 वर्षाची कैद, जामीनही मिळणार नाही। 15 किलो सोनं आणताना केली होती अटक। छांगूरबाबा धर्मांतर प्रकरणी ईडीची देशभरातल्या 14 ठिकाणी कारवाई। मुंबई, वांद्रे आणि माहीममध्ये झाडाझडती, तर शहजाद शेखच्या खात्यात 2 कोटी पाठवल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।